ओम नमः शिवाय. तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत संपूर्ण श्री शिवलीलामृत अध्याय 1 ते 15. ऐकण्यापूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तसेच बेल बटनवरती क्लिक करा जेणेकरून पुढील अध्याय किंवा पुढील व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती त्वरित मिळेल. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा ओम नमः शिवाय. तर मग चला सुरुवात करूया. श्री शिवलीलामृत अध्याय 1. दारशाह राजाची कथा. श्री गणेशाय नमः. प्राचीन काळी नैमिषारण्यात यज्ञसत्र चाललेले असताना एकदा शौनकादिकांनी विनंती केल्यावरून सूत त्यांना शिवभक्तीचा महिमा सांगत होते. ते म्हणाले, सज्जन हो, शिवचरित्राचा महिमा अपरंपार आहे. जो कोणी ते श्रद्धेने ऐकतो त्याची पापे नष्ट होऊन त्याला आयुरारोग्य, संतती व संपत्ती प्राप्त होते. ओम नमः शिवाय हा जप सर्व इष्ट फल देणारा असून शिव उपासनेतच सर्व व्रते व यात्रा यांचे पुण्य मिळते. आता याविषयी एक जुनी कथा सांगतो. फार पूर्वी मथुरा नगरीत दारशाह नावाचा यदुवंशी श्रेष्ठ राजा राज्य करीत होता. काशी राजाची मुलगी कलावती ही त्याची पट्टराणी होती. एकदा राजाने तिला स्वतःच्या महालात बोलावूनही ती आली नाही, म्हणून तो आपणहून तिच्या महालात गेला व त्याने तिला न येण्याचे कारण विचारले. तेव्हा ती म्हणाली, नाथ, सध्या मी व्रतस्थ असून शंकराची उपासना करीत आहे, म्हणूनच आपण बोलावूनही मी आले नाही, तरी मला क्षमा करा. पण त्याने कलावतीला बळाने आपल्या बाहुपाशा तोडले. तोच तप्त लोखंडाच्या खांबाला मिठी मारल्यावर जसे अंग भाजेल तसे राजाचे अंग भासते. तेव्हा हा काय प्रकार आहे, अशी त्याने तिला विचारणा केली. ती म्हणाली, नाथ, रागवू नका. मी महामुनी दुर्वासांकडून शिवपंचाक्षरी मंत्राची दीक्षा घेतलेली आहे, त्यामुळे मी पावन झाले आहे. पण तुम्ही जप, तप, शिवार्चन यापैकी काही करत नाही. अभक्ष भक्षण करता आणि त्यातही तुमच्या हातून अनेक पापे घडलेली आहेत. त्यामुळे तुमचे शरीर अपवित्र झालेले आहे. त्यामुळे पुढे आपल्या नशिबी नरक यातनाच आहेत. ते ऐकून त्याला आपल्या दुष्कृत्यांचा आणि दोषांचा पश्चाताप वाटू लागला. त्याने तिला शिवमंत्र देण्याविषयी विनंती केली. तेव्हा पती हाच गुरु असल्यामुळे पत्नीला त्यास मंत्र देता येत नाही असे सांगून त्याला गर्गमुनींकडे नेले. त्यावेळी राजाचा अनुताप व निश्चय पाहून गर्गमुनींनी त्या दोघांकडून यथासांग शिवपूजन करवून घेतले आणि परमकृपेने राजाच्या मस्तकावर हात ठेवून त्याला शिवमंत्र सांगितला. त्यावेळी त्या मंत्राने राजाला नीचबोध झाला. त्याच्या अंतःकरणातील अज्ञान अंधकार नाहीसा झाला. त्याचे मनोविकार नष्ट झाले. त्याचवेळी या मंत्र प्रभावाने राजाच्या शरीरातून पापरूपी असंख्य कावडे जळत होरपळत बाहेर पडू लागले. ते पाप निघून जाताच राजाला निर्मल हलके वाटू लागले. तो निष्पाप झाला. राजा गर्गमुनींच्या पाया पडला व स्वतःहून धन्य मानू लागला. तो म्हणाला, मला आता तारलेत, पावन केलेत, यामुळे या जन्माचे सार्थक झाले असे म्हणून त्याने पुन्हा त्यांना वंदन केले आणि त्यांना सर्व प्रकारे संतुष्ट करून तो कलावतीसह आपल्या घरी परतला. त्यानंतर राजाने शिवमंत्राचा सतत जप केला. त्यामुळे प्रजाही राजाचे अनुकरण करू लागली. त्या प्रभावाने त्या राज्यातील दुःख, दैन्य, आपदा गेल्या व सर्वत्र सुख, शांती आणि समृद्धी नांदू लागली. येथेच अध्याय 1 समाप्त होतो. आता ऐकूयात अध्याय 2. मृगव्याधाची कथा. श्री सूत म्हणाले, सज्जन हो, जेथे शंकराचे स्मरण चालू असते तेथे भुक्ती मुक्ती वास करते व मोठमोठी संकटेही नाश पावतात. नकळत अमृत पाशन केले तरी अमरत्व प्राप्त होते. तसे कळत नकळत चेष्टेने वा थट्टेने जरी शिवनाम घेतले तरी भोळा शंकर प्रसन्न होतो.
महाशिवरात्रीचा महिमाही तसाच आहे. त्या शुभदिनी अजांता जरी उपवास, जागरण, बिल्वार्चन घडले तरी मनुष्य उद्धरून जातो. त्या विषयीची एक कथा आता सांगतो. विंध्य पर्वतावर एक व्याध म्हणजेच शिकारी राहत होता. त्याच्या हातून पशुपक्ष्यांची हत्या झाली असल्यामुळे त्याची अनंत पापे घडली होती. एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी भल्या पहाटे तो आपली शस्त्रे घेऊन जंगलात गेला असताना त्याला एक शृंगारलेले शिवालय दिसले. तेथे अनेक लोक जमले होते. गाभाऱ्यात पूजा, अभिषेक चालला होता. आवारात कीर्तन आणि शिवनामाचा गजर चालला होता. तो थोडा वेळ तेथे थांबला. त्याने तेथील सोहळा पाहिला आणि तो लोकांच्या मूर्खपणाला हसत शिव शिव, हर हर असे थट्टेने म्हणत जंगलात प्रवेशला. त्या दिवशी दिवसभर रानात भटकूनही त्याला शिकार मिळाली नाही. दिवसभर तो उपाशीच होता. रात्रीच्या वेळेस तो एका सरोवरापाशी आला आणि एका बिल्व वृक्षावर चढून सावजाची वाट पाहत बसला. वेळ जाईना म्हणून तो एक एक बिल्वपत्र खुडून जमिनीवर टाकू लागला. त्यावेळी तो जिभेला चाळा म्हणून थट्टेने हर हर असे म्हणत होता. योगायोगाने त्या झाडाखाली एक शिवलिंग होते आणि तो टाकत असलेली पाने नेमकी त्यावर पडत होती. शिकारीची वाट पाहत असल्यामुळे त्याला आपोआपच जागरण घडत होते. अशा प्रकारे त्या महाशिवरात्रीच्या दिवशी त्याच्याकडून नकळत उपोषण, नामस्मरण, शिवपूजन व जागरण हे सर्वच घडले. त्यामुळे आपोआपच त्याची सर्व पापे जळून गेली. एक प्रहर रात्रीस त्या ठिकाणी एक हरिणी पाणी पिण्यास आली. तिला पाहून व्याधाने धनुष्य सज्ज केले व आता तो बाण सोडणार तोच ती हरिणी त्याला म्हणाली, बाबा रे, माझा काही दोष नसताना तू मला का मारतो आहेस? त्यातच मी गर्भिणी आहे. माझ्या पोटातल्या कोवळ्या जीवांनी तुझे काय केले आहे? यावर तो व्याध म्हणाला, मला आज कडकडीत उपवास घडला आहे आणि घरी माझी बायका मुलेही उपाशीच असतील. मी जर अशी दया दाखवत बसलो तर आम्हीच मरून जाऊ. पण त्या अर्थी तू मनुष्यवाणीने बोलत आहेस. त्या अर्थी तुझ्या ठिकाणी काहीतरी आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. ते जर तू मला सांगशील तर मी तुला सोडून देईल. यावर त्या हरिणीने, आपण रंभा असून शापवशात भूमीवर हरिणीच्या रूपाने आपल्याला यावे लागले आहे व 12 वर्षांनी पुन्हा स्वर्गात जाणार असे सांगून शपथपूर्वक सांगितले की मी घरी जाते, प्रसूत होते व येते. ते ऐकून व्याधाने तिला जाऊ दिले. त्यानंतर तो पुन्हा बिल्वपत्रे तोडून ती खाली टाकत बसला. त्यानंतर थोड्या थोड्या वेळाने दुसरी एक हरिणी, एक हरिण व आणखी एक हरिणी तेथे आली व आपापली उरलेली कामे करून परत येऊ, मग तू मला मार अशा शपथा घेऊन व्याधाच्या परवानगीने परत गेली. रात्रभर व्याधाला जागरण घडले. सकाळी पाहतो तो मृगपरिवार सरोवराकाठी आला व बालकांसह सर्वजण, हे व्याधा, कृपा करून सर्वप्रथम मला मार अशी विनंती करू लागले. त्यावेळी त्यांची मरणासाठी चाललेली चढाओढ पाहून व्याधाचे हृदय कळवळले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो झाडावरून खाली उतरला व त्यांना नमस्कार करून म्हणाला, आज तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो आहे. तुम्हीच माझे गुरु आहात. मला क्षमा करा. तेवढ्यात तेथे एक दिव्य विमान आले. त्यात शिवगण होते. त्यांनी व्याधाला मोठ्या आदराने विमानात बसविले. तेव्हा तोही दिव्य रूप झाला. मग सर्व हरिणांनाही मूळ स्वरूप प्राप्त झाले आणि तेही त्या विमानात बसले. रंभेसह सर्वांनी व्याधाची स्तुती केली. अशा प्रकारे त्या व्याधाला भगवान शंकरांच्या पवित्र चरणांपाशी अक्षय स्थान मिळाले. येथेच अध्याय 2 समाप्त होतो. आता सुरुवात करूया अध्याय 3. कल्माषपात कथा, गोकर्ण क्षेत्र. त्यानंतर पुढील कथा सांगताना सूत म्हणाले, सज्जन हो, इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचा चक्रवर्ती सम्राट होऊन गेला.
तो एकदा शिकारीला गेला असताना त्याच्या हातून एका राक्षसाचा वध झाला. तेव्हा त्याच्या भावाने बंधूच्या वधाचा सूड घेण्याचे ठरवले. त्यानंतर त्याने मनुष्यरूप घेतले आणि राजाची भेट घेऊन त्याला आपले कौशल्य दाखवून राजगृहात तो स्वयंपाकी म्हणून कामाला राहिला. पुढे एके दिवशी वसिष्ठ ऋषी राजाकडे आले असताना राजाने त्यांचा सत्कार करून भोजनास थांबविले. तेव्हा सूड घेण्यास ही नामी संधी आहे हे जाणून त्या राक्षसाने नर मांस सर्व पदार्थात मिसळून उत्तम स्वयंपाक करून वसिष्ठांसह सर्वांना वाढला. भोजनास बसल्यावर वसिष्ठांना ही गोष्ट समजली. तेव्हा ते संतापले आणि तत्क्षणी त्यांनी राजाला, तू निर्जन स्थानी राहणारा राक्षस होऊन नरमांस खाशील असा शाप दिला. त्यावेळी राजाने चौकशी करण्यासाठी मुख्य आचार्यास बोलावणे धाडले, पण तो पळून गेला होता. तेव्हा राजाही संतापला व त्यांना प्रतिशाप देण्यासाठी त्याने हातात पाणी घेतले. तेव्हा पट्टराणी मदयंतीने त्याला परावृत्त केले. त्यावेळी राजाने आपल्या हातातील पाणी स्वतःच्याच पायावर टाकले. त्यामुळे त्याचे पाय काळे झाले आणि म्हणूनच त्याला कल्माषपाद असे नाव पडले. त्यानंतर खरा प्रकार समजताच शांत झालेल्या वसिष्ठांनी, तू 12 वर्षांनी राक्षस योनीतून मुक्त होशील असा शाप दिला. ऋषी शापाने राक्षस झालेला कल्माषपाद एका दिवशी भुकेने कासावीस होऊन वनात संचार करीत असताना त्याला एक ब्राह्मण जोडपे दिसले. त्यांना पाहून तो पुढे सरसावला व त्याने त्या ब्राह्मणाला खाऊन टाकले. तेव्हा त्याला शाप देत विप्रपत्नी म्हणाली, हे दुष्ट राजा, 12 वर्षांनी तू जेव्हा आपल्या घरी जाशील तेव्हा पत्नी शिरममान होताच तू मरण पावशील. त्यानंतर तीही सती गेली. कालांतराने शापमुक्त होऊन तो जेव्हा आपल्या घरी आला तेव्हा त्याने वनात घडलेला सर्व वृत्तांत आपल्या स्त्रियांना सांगितला. तेव्हा त्यांना अपार दुःख झाले. दिवस चालले होते व घडलेल्या ब्रह्महत्येमुळे त्याची बेचैनीही वाढली होती. त्यामुळे त्याने नगर सोडले. तो वनांतरी भटकू लागला. एके दिवशी मिथिला नगरीजवळ राजाची आणि गौतम ऋषींची भेट झाली. तेव्हा राजाने त्यांना आपली दुःखद हकीकत सांगून सुटकेचा मार्ग विचारला. तेव्हा गौतमांनी त्याला गोकर्ण क्षेत्री जाण्यास सांगितले व क्षेत्राची कथा सांगताना ते म्हणाले, रावणाने शंकराला तपाने प्रसन्न करून शिवलिंग व देवी पार्वती मिळविली. ती पार्वती नसून कुरूप स्त्री आहे असे त्याला भासवून विष्णूंनी पार्वतीची त्याच्या हातून सुटका केली व तीच भद्रकाली होय. गणपतीने रावणासमोर गुराखी मुलाचे रूप घेऊन व रावण लघुशंकेस बसला असता त्याचे शिवलिंग सांभाळतो असे सांगून ते घेतले. ते भूमीवर ठेवायचे नव्हते, पण गणपतीने हे फार जड आहे, हात दुखू लागले आहेत असे सांगून रावण उठून परत येण्याआधीच ते लिंग जमिनीवर ठेवले. ते इतके घट्ट बसले की रावण ते उपटून काढू शकला नाही. गुराख्याच्या गायी पण जमिनीत गेल्या तरी एका गायीचा कान रावणाच्या हाती आला. ते शिवलिंग म्हणजे गोकर्ण महाबळेश्वर. गौतमांनी नंतर राजाला एक अत्यंत पापिनी स्त्री गोकर्ण क्षेत्री आली व तिला शिवरात्रीस कसे उपोषण घडले, जागरण व पूजन घडले व त्यामुळे ती यमाकडे न जाता शिवलोकी कशी गेली ती कथा सांगितली. गौतमांच्या उपदेशानुसार राजा गोकर्णास गेला व तेथे शिव आराधना करून ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होऊन शिवलोकी गेला. येथेच 3रा अध्याय समाप्त होतो. आता आपण सुरुवात करणार आहोत अध्याय 4. विमर्शन व चंद्रसेन कथा. सूतजी पुढे म्हणाले, किरात देशात विमर्शन राजा राज्य करीत होता. कुमुद्वती ही त्याची राणी. विमर्शनाला मदिरा आणि मदिराक्षी यांची आवड होती. त्याचा एक मुख्य गुण होता, तो म्हणजे तो पराकोटीचा शिवभक्त होता. एकाच व्यक्तिमत्वातील हे विभिन्न गुण पाहून एके दिवशी त्याच्या राणीने त्याला विचारले, नाथ, आपण शिवाची उपासना करता तरीही तुमच्या हातून अधर्म होतो हे कसे? यावर राजा म्हणाला, पूर्वजन्मात पंपा नगरीत मी एक कुत्रा होतो.
एका महाशिवरात्रीस मला शिवमंदिराला प्रदक्षिणा घडल्या, उपवास पडला. मग माझे प्राणही शिवदर्शन करता करता गेले. श्वान जन्मातील काही प्रवृत्ती अजून कायम आहेत व शिव उपासनाही घडत आहे. ते ऐकून राणीने तिचा पूर्वजन्म विचारला. तेव्हा तो म्हणाला, पूर्वजन्मी तू एक कपोती होतीस. तुलाही शिवमंदिराभोवती 3 प्रदक्षिणा घडल्या व ससाण्याने तुला शिवमंदिरासमोरच ठार मारले. त्या शिवसान्निध्यामुळे तू आता राणी झालीस. त्यानंतर राणीने त्याला त्या उभयंताच्या पुढील जन्माबद्दल व अंतिम गतीविषयी विचारले. तेव्हा विमर्शनाने तिला पुढील 6 जन्म सांगितले व त्यानंतर कैलासात स्थान मिळेल असे सांगितले. ते ऐकून राणीस अत्यानंद झाला व तिने सदाशिवाला मनोभावे नमस्कार केला. सूत दुसरी गोष्ट सांगू लागले. फार पूर्वी उज्जैनी येथे चंद्रसेन नामक राजा राज्य करीत होता. तो शिवभक्त होता आणि उज्जैनीच्या महाकाळेश्वराची मनोभावे पूजा करीत असे. एके दिवशी त्याच्या मणिभद्र नावाच्या मित्राने त्याला एक चंद्रासारखा तेजस्वी मणी आणून दिला. त्याच्या प्रभावाने राज्यात इतकी सुबत्ता आली की पृथ्वीवरचे इतर राजे त्याचा हेवा करू लागले. त्या सर्वांनी एकी केली आणि नगरीला वेढा घालून दूताकरवी चंद्रसेनाकडे त्या मण्याच्या मागणी केली. तेव्हा राजाला काय करावे ते सुचेना, म्हणून त्याने महाकाळेश्वरालाच सांकडे घालायचे ठरवले आणि पूजा करावयास मंदिरात गेला. इकडे प्रधानाने सैन्याला आदेश दिले आणि उभय पक्षी घनघोर युद्धास तोंड फुटले. त्यावेळी प्रजाजनांसमवेत गवळीवाड्यातील एक तरुण विधवा आपल्या 6 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन राजाची पूजा बघत होती. थोडा वेळ थांबून ती घरी परतली आणि मुलाला अंगणात सोडून घरकामाला लागली. इकडे त्या मुलाने एका दगडालाच शिवपिंडी मानून त्याची पूजा आरंभिली. तो फुले नैवेद्य म्हणून छोटे दगड वाहत होता. मुलाने आपल्या मुखाने सांब सदाशिव म्हणत होता. त्या खेळात तो इतका रमला की आईने त्याला जेवण्यासाठी हाक मारली, तीही त्याला ऐकू आली नाही. शेवटी तिने त्याची पूजा उधळून त्याला फरफटतच घरात नेले. त्या दुःखाने तो बेशुद्ध पडला, पण त्याकडे दुर्लक्ष करून तिने जेवून घेतले व गोधडी पांघरून ती झोपी केली. थोड्या वेळाने त्या बाळाला शुद्ध आली तेव्हा तो शंकराचा जप करीत रडू लागला. त्यावेळी त्याची निष्पाप भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने त्या झोपडीच्या ठिकाणी स्फटिकाचे शुभ्र शिवलिंग असलेले सोन्याचे रत्नखचित मंदिर निर्माण केले. मुलाला दर्शन दिले व वरदान म्हणून त्याच्या आईला क्षमा केली. त्या शिवमंदिराची वार्ता शत्रू पक्षात कळली व शत्रू वैर टाकून राजाकडे शिवदर्शनासाठी आले. हनुमंताने प्रकट होऊन बाळाचे नाव श्रीकर ठेवले व 8व्या पिढीत श्रीकृष्णावताराचे कार्य तुझ्या पुत्ररूपाने होईल असा वर दिला. तोच श्रीकर पुढे नंदराजा म्हणून गोकुळात जन्माला आला. येथेच अध्याय 4 समाप्त होतो. आता आपण ऐकूयात 5वा अध्याय, धर्मगुप्ताची कथा. त्यानंतर श्रोत्यांना प्रदोष व्रताची महती सांगण्याच्या हेतूने सुतांनी पुढील कथेस प्रारंभ केला. ते म्हणाले, फार पूर्वी विदर्भ देशात सत्यरथ राजा राज्य करीत होता. एके दिवशी शाल्व देशाच्या राजाने त्यावर चढाई केली आणि युद्धात त्याला ठार करून नगरात प्रवेश केला. ती वार्ता कळताच सत्यरथाच्या गरोदर पत्नीने अरण्यात पलायन केले. शत्रूच्या भीतीने पळत असताना तिला प्रसूती वेदना होऊ लागल्या. थोड्या वेळाने ती प्रसूत झाली आणि तिने एका मुलाला जन्म दिला. काही वेळाने ग्लानीतून बाहेर आल्यावर मुलाला तेथेच ठेवून तहान भागविण्यासाठी ती एका सरोवरापाशी गेली. तेव्हा पाणी पित असताना एका मगरीने तिला ठार केली. थोड्या वेळाने त्याच मार्गाने जाणाऱ्या उमा नावाच्या एका विधवा ब्राह्मणीचे लक्ष त्या राजपुत्राकडे गेले. त्यावेळी तो रडत असलेला पाहून ती त्याच्या जवळ गेली आणि आपल्या 1 वर्षाच्या मुलाला कडेवरून खाली उतरून त्याचे माता पिता कोठे दिसतात का ते पाहू लागली. काय करावे हे तिला सुचेना.
त्याचवेळी भगवान शंकर वेशात तेथे आले आणि हा मुलगा क्षत्रिय असून त्याचा सांभाळ केल्यास तुझा भाग्योदय होईल असे सांगून गुप्त झाले. यती वचन मानून या दोन्ही बाळांसह ती पुढे निघाली. तिने स्वतःच्या मुलाचे नाव सुचिरव्रत व राजपुत्राचे धर्मगुप्त असे ठेवले व प्रेमाने त्यांना वाढविले. कालांतराने फिरत फिरत ती एक चक्र नगरीत आली. तेथे एका शिवालयात शांडिल्य ऋषींच्या देखरेखीखाली यज्ञ चाललेला पाहून काही मिळेल या आशेने तेथे गेली. तेव्हा धर्मगुप्ताकडे पाहून शांडिल्य म्हणाले, हा राजपुत्र असूनही गरिबीमुळे भिक्षा मागत आहे. ते ऐकून उमेने त्यांचे पाय धरले व धर्मगुप्ताच्या मातापित्यांची माहिती विचारली. तेव्हा ते म्हणाले, विदर्भ राजा सत्यरथ हा याचा पिता असून शत्रूचा वेढा पडलेला पाहून प्रदोष वेळी चाललेली शिवपूजा सोडून युद्धास गेला व नंतर पूजा पूर्ण न करताच जेवला, म्हणून अल्पायुषी होऊन युद्धात मेला. याच्या आईने कपटाने सवतीला मारले म्हणून त्या सवतीने मगरीचे रूप घेऊन तिचा सूड घेतला. धर्मगुप्ताने मागील जन्मी कोणतेही शिवव्रत केले नाही म्हणून तो जन्मतःच आईवडिलांना पारखा झाला. ते ऐकून उमेने सुचिरव्रताविषयी विचारले. तेव्हा याने पूर्वजन्मी अन्याय मार्गाने धन मिळवले, पण त्याच्याकडून शिवअर्चन व दान घडले नाही म्हणून त्याला दारिद्र्यात जन्म मिळाला असे सांगितले. तेव्हा ती त्यांना शरण गेली व तिने आपले दोन्ही पुत्र त्यांच्या पायावर घातले. त्यावेळी त्यांनी त्या बालकांना शिवमंत्राचा उपदेश करून याच नगरात राहून प्रदोष व्रत करा असे सांगितले. त्यानंतर ऋषींच्या आज्ञेनुसार ते दोघेही आपल्या आईसमवेत तेथेच राहिले व भक्तिभावाने प्रदोष व्रत करू लागले. असे 4 महिने गेले आणि एके दिवशी सुचिरव्रत नदीकाठी एकटाच फिरत असताना समोरची दरड ढासळून तिच्या सुवर्ण मोहरांनी भरलेला एक हंडा बाहेर पडला. तो घेऊन तो घरी आला. त्यायोगे त्यांचे दारिद्र्य सरले आणि ते सर्वजण ऐश्वर्यात राहू लागले. एके दिवशी वनविहार करीत असताना त्यांना त्या ठिकाणी काही गंधर्व कन्या खेळत असलेल्या दिसल्या. त्यात गंधर्व राजाची कन्या अंशुमतीही होती. त्यांना पाहून धर्मगुप्त पुढे गेला. त्यावेळी त्यांचे सौंदर्य पाहून अंशुमती त्याच्यावर भाळली आणि तोही तिच्या देखण्या रूपावर आकृष्ट झाला. मग तिने आपल्या सख्यांना दूर धाडले आणि धर्मगुप्ताला जवळ बोलावून त्याच्याशी प्रेमपूर्ण मधुर वार्तालाप केला. त्यावेळी धर्मगुप्ताने तिला स्वतःविषयीची सर्व हकीकत सांगितली व तुझ्या पित्याला जावई म्हणून मी आवडेन का असे स्पष्टच विचारले. तेव्हा ती म्हणाली, आपण 3 दिवसांनी याच ठिकाणी लग्नासाठी या. मी माझ्या पित्याला सर्व सांगून घेऊन येते. नंतर अंशुमतीचा व धर्मगुप्ताचा विवाह गंधर्वाच्या व उमेच्या संमतीने थाटात पार पडला. गंधर्वाने धर्मगुप्ताला मोठी सेना व संपत्ती दिली. धर्मगुप्ताने त्या सैन्याने शाल्वराजाला मारून आपला पिता सत्यरथ याचे राज्य परत मिळविले. त्याने शांडिल्य ऋषींचा मोठा मान केला. पुष्कळ वर्षे राज्य करून व सूरज नामक पुत्राला राज्य देऊन अंती अंशुमतीसह तो कैलासास गेला. येथेच अध्याय 5वा समाप्त होतो. आता आपण ऐकूयात अध्याय 6वा. सीमंतिनी आख्यान. त्यानंतर सोमवारच्या शिवव्रताचे महात्म्य सांगण्याच्या उद्देशाने सुतांनी श्रोत्यांना त्या संदर्भातील एक कथा सांगण्याचे ठरविले. ते म्हणाले, फार पूर्वी आर्यावर्तात चित्रवर्मा नावाचा एक राजा होऊन गेला. त्याला अनेक पुत्र व एकुलती एक मुलगी होती. तिचे नाव सीमंतिनी. तिच्या जन्माच्या वेळेस तिची जन्मपत्रिका तयार केली होती. तिच्यानुसार ती पृथ्वीची स्वामिनी होऊन 10,000 वर्ष राज्य करणार होती. पण त्याचबरोबर ती पत्रिका तिला 14व्या वर्षी असलेला वैधव्य योगही दर्शवित होती. त्यामुळे राजा चिंतातूर होता. तो योग टाळण्यासाठी एका पंडिताच्या सांगण्यावरून तो शिवभक्ती करीत होता. सीमंतिनीला आपले भावी दुर्दैव कळले तेव्हा तिने याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रेयी हिला उपाय विचारला. तेव्हा सोमवारचे शिवव्रत करण्याचा उपदेश तिने केला. त्याप्रमाणे सीमंतिनी श्रद्धेने सोमवार व्रत करू लागली. सीमंतिनी उपवर झाली तेव्हा चित्रवर्म्याने नलराजाचा नातू
इंद्रसेनेचा मुलगा चित्रांगद याच्याशी तिचा विवाह लावून दिला. लग्न समारंभ थाटात संपन्न झाला आणि काही दिवसांनी राजा इंद्रसेन आपल्या वऱ्हाडासह नैषद देशाला निघून गेला. त्यावेळी दसरा दिवाळी जवळ आली असल्याचे निमित्त करून राजाने सीमंतिनी चित्रांगदाला आपल्या पाशीच ठेवून घेतले आणि त्यांची सर्व हौसमौज पूर्ण केली. एके दिवशी चित्रांगद यमुनेत नौकाविहार करत असताना नौका बुडाली व तो दिसेनासा झाला. ते वृत्त कळताच सीमंतिनीचे व चित्रांगदाचे सर्व नगर दुःखाकुल झाले. तेवढ्यात नैषधाचे राज्य शत्रूंनी बळकावले व इंद्रसेनाला कैदेत टाकले. सीमंतिनीने मोठ्या धैर्याने सोमवार व्रत चालू ठेवले होते. इकडे चित्रांगदाची होडी यमुनेत बुडाली. तेव्हा तेथे क्रीडा करावयास आलेल्या नागकन्यांनी त्याला पाताळात नेले आणि पाताळा नगरीचा राजा तक्षक याच्या पुढ्यात उभे केले. त्यानंतर तक्षकाने केलेल्या चौकशीस उत्तर देताना चित्रांगदाने त्याला स्वतःचा वृत्तांत सांगितला. तक्षकाने त्याचा सन्मान केला. काही दिवस त्याला तेथे ठेवून घेतले व त्याची परत जाण्याची उत्कंठा पाहून आपल्या पुत्रासह त्याला परत पाठविले. निरोप देताना त्याला अमूल्य भेटी, 12 सहस्र नागांचे बळ आणि तू स्मरण करताच तुझ्यापाशी येईन असे वचन देऊन यमुना तीरावर आणून सोडले. योगायोगाने त्याच वेळी सीमंतिनीही तेथे आली होती. पाण्यातून बाहेर आलेल्या त्या पुरुषाला पाहून तिला आश्चर्य वाटत होते. चित्रांगदाने तिला ओळखले पण आपण कोण ते सांगितले नाही. त्यानंतर त्याने तिची चौकशी केली. सर्व वृत्तांत समजताच त्याचे डोळेही पाण्याने भरले. त्यानंतर त्याने तिला तुझा पती जिवंत असून आजपासून 3ऱ्या दिवशी मी तुमची भेट घडवून आणील असे सांगून तिला घरी पाठवले. त्यानंतर तो नैषद नगरीस गेला आणि आपल्या दूताकरवी निरोप धाडून त्याने शत्रूला शरण आणले व माता पित्यांना मुक्त केले. त्यानंतर 3ऱ्या दिवशी तो सीमंतिनीस भेटला. त्याचा वृत्तांत ऐकून चित्रवर्मा राजाच्या नगरीत मोठा उत्सव केला गेला. चित्रांगदाने नैषद नगरीत पुढे पुष्कळ वर्षे राज्य केले व सीमंतिनीच्या सोमवार व्रताच्या प्रभावाने चिरकाल सुख प्राप्त केले. येथेच 6वा अध्याय समाप्त होतो. आता पुढील अध्याय ऐकूयात. 7वा अध्याय सोमवंत कथा. तसेच सुमतीची कथा आपण 7व्या अध्यायात ऐकूया. त्यानंतर पुढील कथा सांगताना सूत म्हणाले, श्रोते हो, विदर्भ देशात वेदमित्र आणि सारस्वत नावाचे 2 वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होते. त्या दोघांची मैत्री होती. वेदमित्राला सुमेधा नावाचा मुलगा होता तर सारस्वताच्या मुलाचे नाव होते सोमवंत. त्या दोघांची ही मैत्री होती आणि ते दोघेही बरोबरच विद्याभ्यास करीत असत. 16 वर्षांनी त्यांनी आपला विद्याभ्यास पूर्ण करून विविध विषयांमध्ये प्रावीण्य संपादन केले. तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना द्रव्य मिळविण्यासाठी राजाकडे पाठविले. त्यांची विद्वत्ता पाहून राजा म्हणाला, आता मी जे सांगतो ते तुम्ही केले तर तुम्हाला खूप द्रव्य देईल. नैषद नगरीच्या चित्रांगद राजाची पत्नी सीमंतिनी हिची कीर्ती सर्वत्र पसरली होती. ती शिवव्रत म्हणून नेहमी दाम्पत्याची पूजा करते. म्हणून तुमच्यापैकी एकाने स्त्रीवेश घेऊन तुम्ही तेथे दाम्पत्य म्हणून जावे. तेथे सीमंतिनी तुमची पूजा करून तुम्हाला द्रव्य देईल आणि मीही मागाल तेवढे द्रव्य देईल. त्या दोन्ही कुमारांनी राजाला त्याच्या हट्टापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तत्काळ वस्त्र अलंकार मागविले आणि सोमवंताला स्त्रीवेश देऊन सुमेधासह नैषद नगरीस पाठविले. संध्याकाळी सीमंतिनीच्या पूजेच्या वेळेला हे दाम्पत्य जेव्हा तिच्यासमोर उभे राहिले तेव्हा हे दोघे पुरुषच आहेत हे तिने अंतर्ज्ञानाने ओळखले. ती हसली आणि त्यांचे स्वागत करून शिवपार्वती म्हणून त्या दोघांची तिने पूजाही केली. तिने त्यांना भोजन दिले आणि द्रव्य व वस्त्र अलंकार देऊन प्रेमाने निरोपही दिला. ते दोघे जेव्हा घराकडे निघाले तेव्हा सोमवंताला आपण स्त्री झाल्याचे लक्षात आले आणि एकांत पाहून तो सुमेधाकडे रतिसुखाची मागणी करू लागला. पण तो चेष्टा करतो आहे असे वाटून सुमेधाने त्याची कानउघडणी केली आणि तो
त्वरेने घराकडे निघाला. स्त्री झालेला सोमवंतही नाईलाजाने त्याच्या मागून निघाला. घरी गेल्यावर सारस्वताला आपला मुलगा स्त्री झाल्याचे कळले. तेव्हा तो राजाकडे गेला व हे काय तू केलेस असा त्याने त्याला जाब विचारला. तेव्हा राजाने त्याची क्षमा मागितली. त्यानंतर सोमवंताला त्याचे पूर्वरूप प्राप्त व्हावे म्हणून राजाने देवीची उपासना केली. पण देवीने दर्शन देऊन सोमवंत स्त्रीच राहणार त्याचे व सुमेधाचे लग्न लाव. सीमंतिनीचा प्रभाव अपरिवर्तनीय आहे असे सांगितले. त्यानंतर पुढील कथा सांगताना सूत म्हणाले, अवंतीमध्ये मदन नावाचा एक कामुक ब्राह्मण होता. तो पिंगला नामक वेश्येकडे नेहमी जात असे. स्वधर्म, स्वकर्तव्य, आईबाप, पत्नी यांच्याकडे दुर्लक्ष करून मद्यपानात, मांस भक्षणात आणि वैषयिक सुखातच बुडलेला असे. एके दिवशी वृषभ नावाचा एक शिवयोगी पिंगलेकडे आला असताना या दोघांनी त्याची उत्तम सेवा करून त्यास संतुष्ट केले. या पुण्याईमुळे त्यांना पुन्हा मनुष्य जन्मच मिळाला. पिंगलेने कीर्तिमालिनी नावाने सीमंतिनीच्या पोटी जन्म घेतला, तर मदन ब्राह्मणाने दारशाह देशाचा राजा वज्रबाहू याची पट्टराणी सुमिती हिच्या पोटी जन्म घेतला. सुमिती गरोदर असताना तिचा द्वेष करणाऱ्या तिच्या सौतींनी तिच्यावर विषप्रयोग केला. राणी प्रसूत झाली आणि मायलेकरांच्या अंगावर भयंकर फोड उठले आणि त्यातून रक्त वाहून पू येऊ लागला. राजाने आपल्या परीने पुष्कळ प्रयत्न केले, पण उपयोग झाला नाही. राजाने त्यांना एका घनदाट जंगलात सोडून दिले. ती हाल अपेष्टा सहन करीत दिवस घालवू लागली. एके दिवशी त्याच वनातून जाणाऱ्या एका वाण्याच्या सोबतीने ती वैश्यनगरीस आली आणि तेथील राजा पद्माकर याची भेट घेऊन तिने आपल्या गुदरलेला प्रसंग सांगितला. त्याने तिला धर्मकन्या मांडली आणि तिच्या निवासाची, औषध पाण्याची व्यवस्था केली. पण एके दिवशी त्या व्याधीने तिच्या मुलाचा बळी घेतला. तेव्हा सुमती शोक करू लागली. तेवढ्यात त्या ठिकाणी एक शिवयोगी आला. त्याने तिला मृत्युंजय मंत्र सांगितला. त्यानंतर त्याने भस्म अभिमंत्रित करून त्या उभयंताच्या अंगास लावले. त्याबरोबर बाळ जिवंत झाले आणि दोघेही निरोगी व सुंदर बनले. तो चमत्कार पाहून सर्वांनाच आनंद झाला. मग त्या शिवयोग्याने सुमती पुत्राचे नाव भद्रायू असे ठेवले आणि त्याला उत्तम आशीर्वाद देऊन तो गुप्त झाला. अध्याय 7 समाप्त. आता आपण सुरुवात करूया अध्याय 8. भद्रायूचे आख्यान. सूत म्हणाले, सज्जन हो, भद्रायूला जिवंत करून निघालेला तो शिवयोगी भद्रायू 12 वर्षाचा झाल्यावर पुन्हा त्या मायलेकरांच्या भेटीस आला. त्याला पाहून सुमतीने त्याचे स्वागत करून आनंदाने त्याची पूजा केली. त्यावेळी भद्रायू सुशील असून आईची उत्तम प्रकारे सेवा करतो हे कळताच त्यालाही आनंद झाला. त्याने भद्रायूला न्याय, नीती, शास्त्र, धर्म, आचरण, शिवार्चन, शिवध्यान, शिवभक्ती यांचे ज्ञान दिले. त्याचबरोबर त्याला एक अलौकिक शंख व तलवार दिली. त्यानंतर भद्रायूला आयुरारोग्य, कीर्ती, साम्राज्यलक्ष्मी व पुत्रप्राप्ती असे अनेक आशीर्वाद देऊन तो पुन्हा गुप्त झाला. पुढे भद्रायूने आपला पिता वज्रबाहू याला शत्रू हेमरथाच्या तावडीतून सोडवले. पद्माकर पुत्र सुनय याची व शिवयोग्याने दिलेल्या शस्त्रांची त्याला फार मदत झाली. इकडे त्या शिवयोग्याने चित्रांगद व सीमंतिनी यांची भेट घेऊन भद्रायूचा पराक्रम सांगून त्याला त्यांची कन्या कीर्तिमालिनी द्या असे सांगितले. तेव्हा त्यांनी त्यास मान्यता दिली. अगदी जवळचा शुभ मुहूर्त पाहून विवाहाची जय्यत तयारीही केली. शिवयोग्याने ही गोष्ट सुमती आणि पद्माकर यांना सांगितली. तेव्हा तेही लवाजव्यासह निघाले. या लग्नाचे आमंत्रण सर्व राजांना होते. त्यात वज्रबाहूही होता. भद्रायू हा आपला पुत्र आहे हे त्यावेळी वज्रबाहूला कळले. आपण सुमतीला टाकून दिली होती ते आठवून राजाला फार पश्चाताप झाला. पण सर्वत्र आनंदी आनंद झाला व ठरवलेल्या मुहूर्तावर भद्रायू व कीर्तिमालिनी यांचा विवाह झाला. पुढे काही दिवसांनी भद्रायूला गादीवर बसवून वज्रबाहू सुमतीसह तप करण्यासाठी केदारनाथ क्षेत्री गेला.
भद्रायूने खूप वर्षे राज्य केले. एके दिवशी भद्रायू आणि कीर्तिमालिनी वनविहारासाठी गेली असताना त्यांना एक ब्राह्मण दाम्पत्य घाबरून पडत असलेले दिसले. त्यांच्या मागे वाघ लागला होता. भद्रायूला पाहून तो विप्र धावत पुढे आला व माझ्या पत्नीला वाचव अशी त्याने विनवणी केली. भद्रायूने ताबडतोब शरवर्षाव केला, पण त्या वाघाने त्या ब्राह्मणीलाच नेले. तेव्हा तो ब्राह्मण शोक करू लागला, राजाच्या पराक्रमास दूषणे देऊ लागला. भद्रायूला या घटनेचे दुःख झाले होतेच, पण तो तरी काय करणार. त्यांचे सांत्वन करताना भद्रायू त्याचे लग्न लावून आपले राज्यही देण्यास तयार झाला, पण काही केल्या त्याचा शोक कमी होईना. तो स्वतःची पत्नीच परत दे असे मागू लागला. तेव्हा भद्रायूने तुझ्या पत्नीच्या बदल्यात माझी देतो असा शब्द दिला. तेव्हा कुठे तो शांत झाला. त्यानंतर भद्रायूने कीर्तिमालिनीचे संकल्पपूर्वक दान केले आणि अपयशाचे प्रायचित्त म्हणून अग्निकाष्ठे भक्षण करण्याचे ठरविले. मालिनीला घेऊन ब्राह्मण निघून गेल्यावर भद्रायूने चिता पेटवून हे शंकरा मला तुझ्या चरणाशी ने असे म्हणून अग्नीत उडी घेतली. त्या क्षणी त्या ज्वालांतून शंकर पार्वती बाहेर आली आणि त्याला हृदयाशी धरून इष्टवर मागण्यास सांगितले. तेव्हा त्याने ब्राह्मणाची पत्नी आणून द्यावी अशी विनंती केली. तेव्हा ते हसले व म्हणाले, वेड्या, तुझी परीक्षा घेण्यासाठीच मी ब्राह्मण व पार्वती ब्राह्मणी झाली होती आणि वाघ होऊन मीच तिला घेऊन गेलो. असो, आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत, ही घे तुझी कीर्तिमालिनी असे म्हणून त्यांनी तिला त्याच्या हवाली केले. त्यानंतर वज्रबाहू, सुमती, पद्माकर, चित्रांगद, सीमंतिनी यांच्यासह तुम्हा उभयंतांना माझे अक्षयपद प्राप्त होईल असा आशीर्वाद देऊन ते गुप्त झाले. त्यानंतर भद्रायूने नीतीने राज्य केले आणि कालांतराने दिव्य विमानात बसून उभयंता शिवलोकी गेली. येथेच 8वा अध्याय समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया अध्याय 9. अध्याय 9मध्ये वामदेव, भस्म महिमा तसेच भिल्लाची कथा आपण ऐकणार आहोत. सूत म्हणाले, श्रोते हो, नामस्मरण आणि ध्यान या योगे जे शिवातच रममान होतात ते स्वतःच शिवरूप होतात. आता मी तुम्हाला अशाच एका शिवरूप झालेल्या भक्ताची गोष्ट सांगतो. एका रानात वामदेव नावाचा महाज्ञानी मुनी राहत होता. तो अंगाला भस्म फासून दिगंबर अवस्थेत एकटाच संचार करीत असे. शिवस्मरण आणि ज्ञान चर्चा या व्यतिरिक्त तो अबोलच राहत असे. प्रत्यक्ष शंकरांनीच ते रूप धारण केले आहे असे लोकांना वाटे. एकदा एकांतात अरण्य संचार करीत असताना एका भुकेलेल्या ब्रह्मराक्षसाने वामदेवाला पाहिले आणि तो त्याला खाण्यासाठी धावला. त्या ब्रह्मराक्षसाने जेव्हा त्याला पकडले तेव्हा त्याच्या अंगाचे पवित्र भस्म त्या राक्षसाच्या अंगालाही लागले. त्याबरोबर त्याची आसुरी वृत्ती पालटली आणि त्याच्या सर्व पातकांचा निराश होऊन त्याला दिव्यरूप मिळाले. तसेच त्याला मागच्या जन्मांचे ज्ञानही झाले. दुसऱ्याच क्षणी त्याने वामदेवाच्या चरणांना मिठी मारली व म्हणाला, हे गुरुराया, तुमच्या दर्शनाने व स्पर्शाने मी पावन झालो आहे. आता तुमच्याशी बोललो म्हणजे मीही शिवपदास पोहोचेन अशी माझी श्रद्धा आहे. गेल्या 25 जन्मात मी कोण होतो ते सांगतो, कारण मला माझ्या पूर्वजन्मांचे स्मरण तुमच्या स्पर्शाने झाले आहे असे म्हणून त्याने आपले अनेक पूर्वजन्म वामदेवाला सांगितले. एका पापी ब्राह्मणाच्या प्रेतालाही भस्माचा स्पर्श होताच तो यमलोकी न जाता त्याला कैलासात कसे स्थान मिळाले याची कथा वामदेवाने त्याला सांगितली व त्याच्या जिज्ञासेची पूर्ती करण्यासाठी भस्माचे शिवप्रणीत महात्म्यही त्याला सांगितले. पुढे त्या राक्षसालाही कैलासात गती मिळाली. सूत सांगू लागले, श्रोते हो, सत्संगतीचा महिमा हा असा आहे, ज्याचा जसा भाव असतो तसा त्याला लाभ होतो. आता मी तुम्हाला आणखी एक कथा सांगतो. पांचाळ देशीचा राजा सिंहकेतू एकदा शिकारीला गेला होता. त्यावेळी त्याच्या समवेत काही भिल्लही होते. रानावनात हिंडत असताना वाटेत एक पडके शिवमंदिर लागले म्हणून त्यांच्यापैकी एक भिल्ल त्यात शिरला. गाभाऱ्यामध्ये त्याला शिवलिंगही दिसले. भिल्लाने ते राजाला दाखविले. तेव्हा तो म्हणाला, लिंग चांगले आहे, पण त्याची मनोभावे पूजा केली पाहिजे. तेव्हा भिल्ल म्हणाला,
मी भक्तीने पूजा करीन, पण ती कशी करायची ते मला सांगा. राजा म्हणाला, पूजेचे अनेक प्रकार आहेत, पण तू रोज नवे चिताभस्म आणून याची पूजा कर. चिताभस्माशिवाय नैवेद्य दाखवू नको. राजाचे म्हणणे मान्य करून शबराने ते लिंग घरी आणले आणि एका सुमुहूर्तावर त्याची स्थापना करून पत्नीसह नित्यनेमाने त्याची पूजा करू लागला. तो रोज नवे चिताभस्म आणत असे. एके दिवशी शंकराने त्याची परीक्षा पहायची ठरवली. त्यामुळे त्या दिवशी खूप हिंडूनही त्याला कोठेही ताजे चिताभस्म मिळाले नाही. चिंताक्रांत होऊन तो घरी परतला. त्याची पत्नीही काळजीत पडली. उभयंतांना काय करावे ते सुचेना. शेवटी शिवपूजनात खंड पडू नये म्हणून त्याच्या पत्नीने स्वतःला जाळून घेण्याचे ठरवले आणि झालेल्या भस्माने शिवपूजन करण्याचा पतीला सल्ला दिला. तिचे म्हणणे त्याने मान्य केले. तेव्हा शुचिर्भूत होऊन तिने स्वयंपाक केला व नंतर तेथेच स्वतःला जाळून घेतले. शबराने झालेले भस्म घेऊन नेहमीप्रमाणे पूजा केली आणि आपल्या पत्नीने स्वतःचे भस्म करून घेतले आहे याचे विस्मरण होऊन त्याने नित्याप्रमाणे पत्नीला नैवेद्य आणावयास सांगितले. तेव्हा दिव्यरूप झालेली शबरी नैवेद्य घेऊन तेथे आली. पूजा झाल्यावर दोघांनी शंकराला वंदन केले. तेव्हा पत्नीला जिवंत पाहून त्याला आश्चर्याचा धक्का बसला आणि शिवलीलेचा अगाध महिमा कळला. दुसऱ्याच क्षणी तोही शिवरूपात मिसळून गेला. त्याचवेळी एक दिव्य विमान खाली उतरले आणि त्या दोघांना घेऊन शिवलोकी गेले. ती कथा ऐकून सिंहकेतूलाही शिवभजनाचा छंद लागला आणि शेवटी तोही शिवपदास पोहोचला. येथेच अध्याय 9 समाप्त होतो. आता सुरुवात करूया अध्याय 10. अध्याय 10 शारदा आख्यान. सुतांनी पुढील कथा सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, श्रोतेहो, आनर्त देशात देवव्रत नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याला शारदा नावाची एक लावण्यवती कन्या होती. एक उत्तम वर पाहून 12व्या वर्षी त्याने तिचा विवाह करून दिला आणि लग्नानंतर काही दिवस त्यांना आपल्या पाशीच ठेवून घेतले. एके दिवशी शारदेचा पती स्नानसंध्या करण्यासाठी नदीवर गेला होता. परतीच्या वाटेवर असताना त्याला विषारी साप चावला आणि तेथेच तो मरण पावला. हे दुःखद वृत्त समजताच शारदा आपल्या मातापित्यासह धावली आणि पतीच्या देहावर पडून अपार शोक करू लागली. तिचे रुदन पाहून सर्वांनाच वाईट वाटत होते, पण दैवगतीपुढे कोणाचे काय चालणार. देवरथाने महत्प्रयासाने तिला सावरले आणि रीतीप्रमाणे जावयाचे उत्तर कार्य केले. या घटनेला बरेच दिवस लोटले. एके दिवशी घरातील सर्व मंडळी कामानिमित्त बाहेर गेली असताना शारदा घरी एकटीच होती. योगायोगाने त्याच वेळी नैध्रुव नावाचे एक अंध ऋषी तिच्या घरी आले. ऋषींचा यथोचित आदर सत्कार करून शारदेने त्यांना नमस्कार केला. तेव्हा त्यांनी तिला तुझे सौभाग्य वाढो आणि तुला विद्वान पुत्र हो असा आशीर्वाद दिला. तो ऐकून ती खिन्नपणे हसली व डोळ्यात पाणी आणून म्हणाली, महाराज, हे कसे शक्य आहे, कारण मी विधवा आहे. तेव्हा नैध्रुव म्हणाले, माझे तपसामर्थ्य फार मोठे आहे. मी माझे शब्द खरे करून दाखवीन. तेवढ्यात शारदेचे आई वडील भाऊही घरी आले. त्यांना जेव्हा ही हकीकत समजली तेव्हा त्यांनी ही शंका प्रगट केली. तेव्हा नैध्रुवांनी त्यांना ऋषींच्या आशीर्वादाने व शापाने घडलेल्या अनेक गोष्टी सांगून त्यांचे समाधान केले. त्यानंतर ऋषींनी आपला मुक्काम देवरथाच्या घरीच ठेवला. शारदेला उमामहेश्वराचे व्रत सांगितले आणि षडक्षर मंत्राचा उपदेश करून त्याचा जप करण्याची आज्ञा दिली. शारदेने त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून उमामहेश्वराची विधियुक्त स्थापना केली आणि ती मोठ्या आवडीने त्यांची आराधना करू लागली. असे 1 वर्ष सरले. नैध्रुवांनी शारदेकडून व्रताचे यथाविधी उद्यापन करून घेतले. एके दिवशी रात्रसमयी शारदा आपल्या गुरूंजवळ बसून उमामहेश्वरांचे चिंतन करीत असता त्या दोघांनाही भवानीचे दर्शन घडले. दोघांनीही तिला नमस्कार केला आणि भक्तिभावाने तिचे स्तवन केले. तेव्हा देवीने तिला वर मागण्यास सांगितला. तेव्हा नैध्रुवांनी देवीला सर्व हकीकत सांगून माझा आशीर्वाद खरा कर
अशी विनंती केली, तेव्हा देवीने तिचे पूर्वजन्मीचे कर्म व ऋण अनुबंध सांगून पुढे म्हटले, हिचा पूर्वजन्मीचा पती येथून दूर द्रविड देशात आहे. तो अजूनही हिच्यासाठी तळमळतो आहे. तो शारदेला स्वप्नात भोग देईल आणि त्यापासून शारदेला एक पुत्र होईल. शारदानंदन या नावाने तो विश्वविख्यात होईल. असे बोलून अंबा गुप्त झाली. शारदेला देवीच्या सांगण्याप्रमाणेच गर्भधारणा झाली. तेव्हा लोकांनी तिचा छळ सुरू केला. पण आकाशवाणी झाली की शारदा निर्दोष आहे, तिची निंदा करू नका. तशी केली तर जिभेत किडे पडतील, याची एक दुष्ट निंदकाला प्रचिती आली. तेव्हा निंदा बंद झाली. तिला जो पुत्र झाला त्याचे नाव शारदानंदन ठेवले गेले. तो विद्वान पंडित झाला. कालांतराने एका शिवरात्रीस गोकर्ण क्षेत्री शारदेची व तिच्या पतीची द्राविड ब्राह्मणाची सुयोगाने भेट झाली व पती पत्नी आणि पुत्र यांचे मिलन झाले. पुढे शारदेने पती मरणानंतर सहगमन केले व ती दोघे शिवलोकी गेली. येथेच 10वा अध्याय समाप्त होतो. यानंतर सुरुवात करूया अध्याय 11वा. महानंदा सुधर्म व तारक आख्यान. त्यानंतर पुढील कथा सांगताना सूत म्हणाले, सज्जन हो, काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा होता. त्याला सुधर्म नावाचा पुत्र होता. राजाचा एक विश्वासू प्रधानही होता. त्याच्या पुत्राचे नाव होते तारक. राजपुत्र आणि प्रधानपुत्र दोघेही परस्परांचे मित्र आणि लहानपणापासूनच शिवभक्त होते. अंगीभूत वैराग्य वृत्तीमुळे त्यांना कोणत्याही प्रकारचे ऐश्वर्य भोग आवडत नसत. त्याऐवजी त्यांना अंगाला भस्म फासून अंगावर रुद्राक्षमाला धारण करून एकांतात शिवस्मरण करायला आवडायचे. त्या दोघांचे वागणे पाहून राजा आणि प्रधान यांचे पुढे कसे होणार या विचाराने नेहमी चिंतातूर असत. म्हणून एके दिवशी पराशर ऋषी राजाच्या भेटीस आले असताना राजाने आपली चिंता त्यांच्या कानावर घातली. तेवढ्यात ते दोन्ही कुमार तेथे आले. त्यांना आपल्या दिव्य दृष्टीने अवलोकन केल्यावर पराशर म्हणाले, राजा, हे दोघे शिवभक्त का आहेत ते सांगतो. पूर्वी या देशातच नंदीग्रामात महानंदा नावाची एक वेश्या आपली आई आणि भाऊ यांच्या समवेत राहत होती. महानंदेने एक कोंबडा व एक माकड पाळले होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष माळा घालून आणि त्यांच्या गळ्याला व कपाळाला भस्म लावून ती त्यांना नृत्य करायला शिकवित असे. तिच्या नृत्यशाळेत तिने एक शिवलिंग स्थापले होते आणि त्याच्या समोरच या दोघांना ती बांधून ठेवीत असे. ब्राह्मण पुराण सांगण्यास येत तेव्हा ती दोघेही ते ऐकत. अशा प्रकारे महानंदेसोबत त्या दोन प्राण्यांनाही शिवभजन घडत असे. एके दिवशी शंकराने तिची परीक्षा घेण्याचे ठरविले आणि सौदागराचा वेश घेऊन तो महानंदेच्या घरी गेला. त्याचे रूप पाहून ती वेडावली. तिने त्याचे स्वागत केले आणि आता यापुढील 3 दिवस मी फक्त तुमचीच आहे असे सांगितले. तेव्हा सौदागराने स्वतःकडची दिव्यलिंग तिच्याकडे दिली व म्हणाला, हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे. ते भंगले किंवा जळले तर मी अग्निप्रवेश करेन, तेव्हा हे नीट जपून ठेव. महानंदेने ते लिंग घेतले आणि नृत्यशाळेत नेऊन ठेवले. त्यानंतर ती उभयता मंचकावर झोपली असताना तिच्या नृत्यशाळेला अचानक आग लागली. तिच्यात ते दिव्यलिंग जळून भस्मसात झाले. महानंदेला जाग आली तशी ती धावतच नृत्यशाळेत शिरली आणि तिने सर्वप्रथम कोंबडा व माकड यांना सोडून दिले. तेव्हा ती रानात पळून गेली. सौदागराने मोठी चिता पेटवून तिच्या समक्षच अग्निप्रवेश केला. ते पाहून महानंदेनेही सती जाण्याचा निश्चय करून आपल्या सर्वस्वाचे दान करून शिवस्मरण करीत अग्नीत उडी घेतली. तेव्हा प्रगट होऊन शंकरांनी तिला वरचे वर झेलले आणि प्रसन्न मनाने तिला वर मागण्यास सांगितले. तेव्हा तिने स्वतःच्या कुटुंबातील सर्व मंडळीसह नंदीग्रामातील सर्व लोकांचा आणि प्राण्यांचा उद्धार करा अशी विनंती केली. ती शंकरांनी तत्काळ मान्य केली आणि सर्वांना निज चरणांजवळ अक्षय स्थान दिले. हे राजा, महानंदेजवळच्या त्या कोंबड्याला आणि माकडाला असे उत्तम जन्म मिळाले.
हे प्रजेला शिवभजनास लावतील व तुम्हालाही उद्धरतील. पण सांगावयास वाईट वाटते की आजपासून 7व्या दिवशी त्याला मरण येणार आहे. हे ऐकून सर्वांची हृदये शोकाने विदीर्ण झाली. सर्वांना शांत करून ते म्हणाले, राजा, तू रुद्राध्यायाची पारायणे कर व शिवावर अभिषेकाची संततधार धर, म्हणजे येणारे संकट टळेल. पराशरांनी राजाला विनंती करून सहस्र ब्राह्मणांना बोलाविले आणि सहस्र घटांची स्थापना केली. रुद्रघोष सुरू झाला. 7व्या दिवशी मृत्यू घटका भरली. बाळ सुधर्माची शुद्ध हरपली. हृदयही थांबले. त्याची अवस्था पाहून राजा व्याकुळला. पराशरांनी ते रुद्रोदक त्यांच्या अंगावर शिंपडले. तेव्हा तो शुद्धीवर येऊन पूर्ववत झाला. ते पाहून सर्वत्र आनंदाचे उधाण आले. त्यावेळी काय घडले ते पराशरांनी सुधर्माला विचारले असता त्याने शिवदूतांनी आपले प्राण कसे परत आणले त्याचा अनुभव सांगितला व तेथे त्याच वेळी आलेल्या नारदांनी तो अनुभव खरा आहे असे सांगितले. त्यानंतर राजाने नारद व पराशर यांच्यासह सर्वांचा उत्तम सत्कार करून व अपार दक्षिणा देऊन त्यांना संतुष्ट केले. पुढे भद्रसेनाने सुधर्मास गादीवर बसविले. तारकाला प्रधानपद दिले आणि आपल्या प्रधानासह तो वनात गेला. काही काळाने विमान पाठवून शंकराने त्यांना स्वर्गात नेले व सत्यलोक व वैकुंठ यांची यात्रा घडवून निज स्वरूपात विलीन करून घेतले. येथेच 11वा अध्याय समाप्त होतो. आता ऐकूयात अध्याय 12वा. अध्याय 12व्यामध्ये बहुला आख्यान तसेच भस्मासूर कथा आपण ऐकणार आहोत. सूत पुढे म्हणाले, सज्जन हो, दक्षिणेकडे अमंगल नावाचे एक गाव होते. ते नावाप्रमाणेच अमंगल होते. तेथील लोक अनीतिमान होते. तेथे राहणारा विदुर नावाचा ब्राह्मण आणि त्याची बायको बहुला हेही त्याला अपवाद नव्हते. नवरा वेश्येकडे पडलेला असे तर बायकोही व्यभिचारिणी होती. कालांतराने विदुर मरण पावला तेव्हा यमदूतांनी त्याला कुंभीपाक नरकात टाकून अपरंपार छळले आणि त्यानंतर त्याला पिशाच योनीत टाकले. म्हणून तो विंध्याचल पर्वताच्या दराखोऱ्यात पिशाच होऊन भटकू लागला. तेथे त्याला खाण्यापिण्यास काही मिळत नसे म्हणून तो सदा व्याकुळलेला असे. त्याच्या मृत्यूनंतर बहुलेला एक मुलगा झाला. तो कोणाचा आहे हेही तिला माहीत नव्हते. एकदा काही यात्रेकरून समवेत ती गोकर्ण क्षेत्री गेली. तिने येथील तीर्थात स्नान केले, महाबळेश्वराचे दर्शन घेतले आणि पुराण ऐकावयास बसली. त्यावेळी पुराणिक बुवांनी आपल्या निरूपणातून व्यभिचार करणाऱ्या स्त्रियांना यमदूत कोणत्या शिक्षा करतात ते सांगितले. तेव्हा आपल्यालाही हे सर्व दुःख भोगावे लागणार या विचारांनी ती कासावीस झाली आणि रडू लागली. निरूपण संपल्यावर तिने पुराणिकाची भेट घेतली आणि कोणत्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता आपल्या पापाचा पाडा वाचला व त्याच्या चरणांवर पडून मला यातून वाचवा अशी विनंती केली. तेव्हा त्या ब्राह्मणाने तिला पंचाक्षरी मंत्राचा उपदेश करून शिवलीलामृत कथा ऐकविली. त्यामुळे तिला शिवभक्तीची गोडी लागली. आपल्या दिव्य कर्मांनी शिव उपासनेने ती पवित्र झाली. शेवटी शंकराने तिच्यासाठी दिव्य विमान पाठविले आणि तिचा उद्धार करून आपल्या पायाशी जागा दिली. तिने शिवपार्वतीची जी स्तुती केली ती ऐकून प्रसन्न झालेल्या पार्वतीने तिला वर मागण्यास सांगितले. तेव्हा तिने पतीचा उद्धार व्हावा असा वर मागितला. पार्वतीच्या उपदेशाप्रमाणे तुंबरूसह विंध्याचलावर जाऊन पिशाच झालेल्या पतीला शिवकीर्तन ऐकवून त्याचा उद्धार केला. त्यानंतर सुतांनी भस्मासुराची कथा सांगितली. ते म्हणाले, एकदा प्रदोषकाळी हातात भस्म घेऊन ते अंगाला लावत असताना शंकरांना त्यात एक खडा सापडला. त्यातून एक असुर उत्पन्न झाला. शंकरांनी त्याला भस्मासूर नाव दिले आणि मला रोज नवीन चिताभस्म आणून दे असे सांगितले. त्याप्रमाणे तो पृथ्वीवर हिंडून कोणी शिवभक्त मेला असेल तर त्याचे भस्म शंकरांना आणून देत असत. भस्म आणण्याचे काम करताना तो उन्मत्त झाला आणि त्याच्या मनात सर्व त्रिभुवनावर स्वतःचं राज्य करावे असे विचार थैमान घालू लागले. मग तो शंकराकडे गेला व म्हणाला, तुम्हाला रोज नवीन भस्म लागते, पण
आज सर्वत्र हिंडूनही कोठेही भस्म मिळाले नाही, तेव्हा मला असा वर द्या की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याचे भस्म होईल. शिवपरिवारातील सर्वांचा विरोध असूनही शंकरांनी भस्मासुराला तो वर दिला. भस्मासुराचा आनंद गगनात मावेना. लगेच तो मृत्युलोकी आला आणि सर्वांचे भस्म करू लागला. त्यामुळे सर्वत्र अनर्थ माजला. शेवटी सर्वांनी विष्णूंकडे धाव घेतली. त्यांना घेऊन विष्णूने कैलास गाठला व भस्मासुराच्या दुष्कृत्यांचा पाढा वाचला. तेवढ्यात भस्मासुरच तेथे आला व शंकराच्या मस्तकावर हात ठेवण्यासाठी धावला. तेव्हा इतर मंडळीसह तेही पळून गेले. भवानीने विष्णूंची प्रार्थना केली तेव्हा त्यांनी मोहिनी रूप धारण केले आणि ज्या ठिकाणी शंकर वडाच्या झाडाचे रूप घेऊन लपले होते तेथे आले. त्यांच्या मागावर असलेल्या भस्मासुराने जेव्हा मोहिनीला पाहिले तेव्हा तो, तू मला माळ घाल असे म्हणू लागला. तेव्हा मोहिनीने कुलाचाराचे निमित्त सांगून त्याला आपल्याबरोबर लग्नापूर्वी नृत्य करायला सांगितले व नाचताना त्याला भान नसताना तिने स्वतःच्या मस्तकावर आपला हात ठेवला. तिचे अनुकरण करून भस्मासुराने आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला. लगेच त्याचेच भस्म झाले. शंकरांवरचे संकट असे टळले गेले. येथेच अध्याय 12वा समाप्त होतो. सुरुवात करूया अध्याय 13वा. अध्याय 13वा दक्ष, तारकासूर व कार्तिक स्वामी यांची कथा आपण ऐकणार आहोत. तर चला ऐकूयात. सूत म्हणाले, सज्जन हो, दक्ष राजा शंकराचा सासरा असला तरी आपल्या जावयाचा द्वेष व त्याची सदोदित निंदा करीत असे. तो शंकरांना यज्ञभागही देत नसे. एकदा आपल्या मुलीला भेटण्यासाठी तो कैलासावर गेला असताना शंकरांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळेच तो रागाने धुसमुसत होता. पुढे त्याने महायज्ञाचे आयोजन केले तेव्हा त्याने शंकरांना आमंत्रण दिले नाही. शेवटी पितृगृहीचे कार्य जाणून शंकरांचा विरोध असूनही भवानी माहेरी गेली खरी, पण तेथे तिला कोणीच विचारलेच नाही. ती उपेक्षा सहन न होऊन पार्वतीने यज्ञकुंडात उडी घेऊन आत्मसमर्पण केले. ती दुःखद वार्ता कानी पडताच वीरभद्र प्रचंड सैन्यानिशी निघाला आणि दक्षयज्ञ उधळून टाकून त्याने दक्षाचे मस्तक धडा वेगळे केले. तेव्हा पळून गेलेल्या सर्व देवांनी शंकरांची स्तुती करून त्यास शांत केले आणि बोकडाचे शिर त्याच्या धडाला लावून त्यांना पुन्हा जिवंत केले. त्यानंतर पार्वतीने हिमालयाच्या पोटी पार्वती उमा या नावाने जन्म घेतला. पुढे शंकर नंदीला बरोबर घेऊन हिमालयात तपश्चर्येसाठी आले असताना हिमालय त्यांच्या दर्शनास गेला आणि पार्वतीही शिवाची सेवा करू लागली. त्या सुमारास तारकासुराच्या तारकाक्ष, विद्युन्माली व कमललोचन या 3 पुत्रांनी शंकराला प्रसन्न करून वर प्राप्त केले आणि नंतर त्रिभुवनात हाहाकार माजविला. तेव्हा वीरभद्रासह शंकरांनी असुरांशी घनघोर युद्ध केले, पण दैत्यांच्या स्त्रिया पतिव्रता असल्याने असुर मारले जाईनात. तेव्हा श्रीधराने बौद्ध रूपाने दैत्य स्त्रियांमध्ये जाऊन त्यांना वेदबाह्य व अपवित्र असे चार्वाक शास्त्र सांगितले. त्यामुळे त्या व्यभिचार करू लागल्या. त्यामुळे त्यांचा प्रभाव नाहीसा झाला. तेव्हा शंकरांनी सोडलेल्या पाशुपतास्त्राने ते असुर ठार झाले. त्यावेळी तारकासुराचा वध शिवपुत्राच्या हातून होणार आहे ही भविष्यवाणी लक्षात घेऊन ब्रह्मा, विष्णू, इंद्रादी देवांनी शिव उमेच्या विवाहासंबंधी विचार विमर्श केला. मग त्यांनी मदनाला पाचारण करून शिवाचा तपोभंग करून त्याचे उमेशी ऐक्य करण्यास सांगितले. मदनाने रतिसमवेत शिवाचे तपस्थान गाठून त्याच्या ध्यानात व्यत्यय आणला. तेव्हा शंकरांनी आपला तृतीय नेत्र उघडून त्यास भस्म केले. इकडे शंकराची प्राप्ती होण्यासाठी पार्वती कडक व्रत करत होती. सप्तऋषींनी तिची इच्छा पूर्ण करा अशी शंकरांना विनंती केली. तेव्हा तिची परीक्षा घेण्यासाठी ते बटू वेशात तिच्यापाशी आले आणि शंकरांची निंदा करून तो जोगड्या तुझ्यासाठी मुळीच योग्य नाही असे त्यांनी सांगितले. तेव्हा ती संतापली व तू तेथून चालता हो, नाहीतर मी तुला शाप देईल असे म्हणाली. त्यावेळी तिची भक्ती निश्चय पाहून त्यांनी आपले खरे स्वरूप प्रगट केले आणि पार्वतीच्या विवाह प्रस्तावास मान्यता देऊन ते कैलासावर परतले.
त्यानंतर त्यांनी सप्तऋषींना हिमालयाकडे पाठवून विवाह मुहूर्त काढण्यास सांगितले. पुढे त्या दोघांचा विवाह मोठ्या थाटात संपन्न झाला व शंकर उमेसहित कैलासावर निघून गेले. पुढे बराच काळ वाट पाहूनही त्या दाम्पत्यास पुत्र होत नाही हे लक्षात येताच देवांनी अग्नीला अतिथी रूपाने शिवसदनी पाठविले. त्याने शिवपार्वतीच्या नावाने हाक मारून भिक्षा मागितली. तेव्हा पार्वतीने शंकरांच्या आज्ञेनुसार त्यांचे अमोघ वीर्य अग्नीस भिक्षा म्हणून घातले. ते अग्नीने प्राशन केले आणि त्याला गर्भ राहिला. त्याची त्याला लाज वाटली म्हणून तो अरण्यात गेला. एके दिवशी त्याला गंगेत स्नान करून काठावर बसलेल्या 6 ऋषी पत्न्या दिसल्या. त्याने आपल्या पोटातला गर्भ काढून त्यांच्या पोटात घातला. त्यामुळे त्याही गरोदर झाल्या. त्यांनीही तो गर्भ काढून गंगेत टाकला. त्यानंतर ते 6ही भाग एकत्र होऊन कार्तिक मासात कृत्तिका योगावर 6 तोंडे 12 हात असलेल्या एका दिव्य कुमाराने जन्म घेतला. शंकरांनी तो आपला पुत्र आहे हे ओळखले आणि त्याला पार्वतीकडे सोपविले. त्याचे नाव कार्तिक स्वामी ठेवण्यात आले. कालांतराने देवांचे सेनापती पद स्वीकारून या कार्तिक स्वामींनी तारकासुराचा वध केला. कार्तिक स्वामींनी विवाह केला नाही, तो तपस्वी झाला. येथेच अध्याय 13वा समाप्त होतो. आता आपण ऐकणार आहोत अध्याय 14वा, भिल्लीन पार्वती व श्रीयाल आख्यान. सूत सांगू लागले, श्रोते हो, शिवपार्वतीचे लग्न झाले. कार्तिक स्वामींचा जन्म झाला आणि गजाननासह ते सर्वजण कैलासावर राहू लागले. गजानन आणि कार्तिकेय या दोघांच्या बाळलीला पाहून सर्वांचेच मनोरंजन होत असे. एके दिवशी शिवपार्वती सारी पाठ खेळत असताना नारद मुनींचे त्या ठिकाणी अकस्मात येणे झाले. त्यांना पणाशिवाय खेळताना पाहून नारदांनी त्यांना काहीतरी पण लावून खेळायला सांगितले. ती कल्पना दोघांनाही आवडली. त्यात जो जिंकेल त्याने आपल्या जवळची वस्तू दुसऱ्याला द्यायचे ठरले. त्यानंतरचा पहिला डाव अपर्णेने जिंकला आणि शंकरांचे व्याघ्रावर घेतले. पुढे ती जिंकतच गेली आणि शंकरांचे गजचर्म, कौपीन, आयुधे, भूषणे आदी सर्व गोष्टी तिने काढून घेतल्या आणि शंकर दिगंबर झाले. तेव्हा नारद हसले व म्हणाले, देवा, एका स्त्रीने तुम्हाला जिंकले. तुमचा महिमा फुकट आहे. ही सर्व सृष्टी मायाधीन आहे हेच खरे. तिच्यामुळेच तुम्हाला मोठेपणा. आता तुम्ही भक्तांना काय सांगाल? नारदांनी कळ फिरवली आणि जे व्हायचे तेच झाले. शंकर रुसले व लपून बसले. कोणालाही त्यांचा पत्ता सापडेना. पार्वतीने खूप शोध घेतला. अनेक दिवसांच्या शोधानंतर हे हिमालयात स्वानंद सुखात तल्लीन झालेले दिसले. आता मी अशीच समोर गेले तर हे रागावतील म्हणून पार्वतीने भिल्लिनीचे रूप धारण करून नृत्य गायनास प्रारंभ केला. तो नाद ऐकून शंकरांची समाधी भंगली व ते तिच्याकडे पाहू लागले. तिनेही आपल्या नेत्रकटाक्षांनी त्यांस घायाळ केले. शेवटी आपले तप विसरून ते तिच्यापाशी गेले व तिची चौकशी करून तू माझ्याशी विवाह कर असे म्हणाले. तेव्हा तिने मोठ्या खुबीने पार्वतीचा विषय काढला. तर ते म्हणाले, मी तिच्यावर रागावलो आहे. मला तिचे तोंडही पाहायचे नाही. तिच्यासारखी कठोर स्त्री शोधूनही सापडायची नाही. तेव्हा ती म्हणाली, देवा, तुम्हाला जर माझ्याशी लग्न करायचे असेल तर माझ्या घरी या. बोलणे पूर्ण होताच ती चालू लागली आणि तिने शंकराला भुलवीत कैलासावर आणले. तेथे तिने आपले खरे स्वरूप प्रगट केले. त्यावेळी तिचे प्रेम पाहून ते हसले व तिला त्यांनी प्रेमाने आपल्याजवळ घेतले. त्यानंतर सुतांनी पुढील कथेस प्रारंभ केला. ते म्हणाले, एकदा नारदांनी शिवपार्वतीजवळ कांतीनगरचा राजा श्रीयाल याला धार्मिकतेची फार स्तुती केली. तेव्हा शंकरांनी श्रीयालाची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि अतिशय घाणेरडे रूप घेऊन ते त्याच्या दारात उभे राहिले व त्यांनी मोठ्याने हाक मारली. अतिथीचा आवाज ऐकून राजा श्रीयाल व त्याची पत्नी चांगुना यांनी त्याचे स्वागत केले. त्यांना पाहून तो म्हणाला, मला इच्छाभोजन देणार असाल तरच माझे पाय धरा, नाहीतर तुमचे सत्व घेऊन मी परत जातो. तेव्हा त्याच्या म्हणण्यास होकार देऊन त्यांनी अतिथीला आत नेले व आसनावर बसवून त्याची पूजा करून इच्छा विचारली. तेव्हा तो म्हणाला, मला नरमांसाचे भोजन हवे आणि तेही तुमच्या 5 वर्षाच्या चिलया बाळाचे. ते शिजवताना तुम्ही जर रडलात तर मी उठून जाईल. तेव्हा काय तो विचार करा.
ते ऐकून त्यांची मने बधीर झाली, पण तरीही स्वतःला सावरून मायामोहाचे सर्व पटल दूर सारून त्यांनी ते करण्याचे ठरविले. मग चांगुनेने चिलयास हाक मारली व सर्व हकीकत सांगितली. तेव्हा अतिथीला तोषविण्यासाठी तोही मरणास तयार झाला. चांगुनेने त्याला स्वयंपाकघरात नेऊन ठार करून भोजन तयार केले. राजाला पंक्तीला घेऊन अतिथी बसला, पण निपुत्रकाच्या घरी मी जेवणार नाही म्हणून उठू लागला. तेव्हा राजा राणी त्याची करुणा भाकू लागले. त्यावेळी अतिथीने तिला बाळास हाक मारण्यास सांगितले. ती म्हणाली, बाळा चिलया, तू धावत ये, अन्यथा हा अतिथी उपाशीच राहील. आणि काय आश्चर्य, दुसऱ्याच क्षणी तो तेजपुंज बालक अंगणामधून तेथे धावत आला. शंकरांनीही आपले मायारूप टाकून त्याला हृदयाशी धरले. त्यानंतर चिलयाला गादीवर बसवून प्रधानाच्या हाती व्यवस्था सोपवून श्रीयाल व चांगुना दिव्य विमानात बसून शिवपदास गेली. येथेच अध्याय 14वा समाप्त होतो. आता आपण ऐकणार आहोत शेवटचा अध्याय म्हणजेच 15वा अध्याय. अध्याय 15व्यामध्ये शंकराचार्य चरित्र आहे ते आपण ऐकूयात. कवी म्हणतो, व्यासांनी स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात 14 अध्यायांमध्ये शिवलीलांचे कथन केले ते मी तुम्हाला सांगितले, पण तरीही माझ्या मनाची तृप्ती झाली नाही. कलियुगात जैन मताचा प्रभाव पडलेला होता, त्यामुळे श्रुती स्मृती पुराणे यांना कोणी विचारत नव्हते. म्हणून त्याचे खंडन करून लोकांना सन्मार्गावर आणण्याच्या हेतूने भगवान शंकरांनी शंकर नावाने पुन्हा अवतार घेतला. त्याचे अद्भुत चरित्र सांगतो, ऐका. कल्पारंभी सृष्टी उत्पन्न केल्यानंतर लोककल्याणार्थ 4 वेद आणि त्यांच्या जोडीला शास्त्रे पुराणे निर्माण करण्यात आली. कालांतराने कलिप्रभावामुळे श्रुती स्मृती आणि पूर्णोक्त पंथ लोप पावले आणि सर्वत्र अधर्म पसरला. आता इतका अधर्म माजायचे कारण काय तेही सांगतो. मंडन मिश्र अय्या नावाचा एक जैन साधू होता. त्याला सरस्वती प्रसन्न होती. तो विद्वान, उत्तम वक्ता आणि अभ्यासू होता. तो वादविवादात सर्वांनाच निरुत्तर करत असे. त्यामुळे त्या काळच्या शास्त्री पंडितांना त्याचा धाक वाटत असे. त्याने स्वतः नवीन शास्त्रे रचली आणि वेदांनी दाखवलेला मार्ग अधर्माचा असून आपला मार्गच उत्तम आहे असा प्रचार करून त्याने आपल्या शास्त्रांचे महत्त्व खूप वाढविले. त्यामुळे पूर्वीची धर्मशास्त्रे मागे पडून लोक जैन धर्माप्रमाणे वागू लागले. त्यावेळी भगवान शंकरांनी या जैन धर्माला निष्प्रभ करण्यासाठी ब्राह्मण कुळात शंकर नावाने अवतार घेतला. मुंज झाल्यावर त्याने सर्व विद्यांचा अभ्यास करून संन्यास दीक्षा घेतली. शंकराचार्य झाल्यानंतर ते जेव्हा पृथ्वी भ्रमण करू लागले तेव्हा सर्वत्र जैन मताचा पगडा बसलेला आहे हे त्यांच्या लक्षात आले. ते लोकांना खऱ्या धर्माची शिकवण देत, पण लोक त्यांचा अपमान करत. असेच एकदा भिक्षा मागत हिंडत असताना एका कासार आळीत आले. तेव्हा तेथील एका दुष्ट कासाराने भिक्षा म्हणून तापलेला कांचरसच त्यांच्या ओंजळीत ओतला. तेव्हा शंकराचार्यांनी तो शांतपणे पिऊनही टाकला व अद्वैताची प्रचिती दाखवली. तेथून शंकराचार्य जैन ग्रामी आले व मंडन मिश्राला त्यांनी असा निरोप पाठवला की आपण वादविवाद करू. त्यात ज्याचा पराभव होईल त्याने दुसऱ्याची शास्त्रे शिकायची व स्वतःचे ग्रंथ पाण्यात बुडवून टाकायचे. मंडन मिश्रानेही ते मान्य केले. ठरलेल्या वेळी वादविवाद स्थळी लोकांची गर्दी जमा झाली. तत्पूर्वी मंडन मिश्राने पडद्याच्या आड मध्याच्या घटात सरस्वतीची स्थापना करून ठेवली होती. त्यानंतर दोघेही प्रतिज्ञा घेऊन मध्ये पडदा लावून बसले. त्यानंतर मंडन मिश्राने शंकराचार्याच्या आव्हानाप्रमाणे 4 वेद क्रमाने म्हणण्यास प्रारंभ केला. तो कोठेच अडखळला नाही. तेव्हा शंकराचार्यांनी क्रम बदलून पूर्वीच्या वेदातील ऋचा म्हणून दाखव व अर्थ सांग असे म्हणाले. ते काही त्याला आले नाही. तेव्हा त्याला सरस्वतीच प्रसन्न आहे म्हणून मंडन मिश्र वेद पठण करतो हे ओळखून सरस्वतीचे कपट ओळखले व त्यांनी सरस्वतीला व सरस्वतीनेही त्यांना शाप दिले. त्यानंतर मंडन मिश्राने पराभव मान्य करून आचार्यांच्या
पायावर लोळण घेतली आणि जैन शास्त्रांची गाठोडी बांधून समुद्रात बुडविली. त्यानंतर आचार्यांनी लोकांना जवळ बोलाविले. त्यांना वेदशास्त्र पुराणांचा अभ्यास करावयास सांगितले व धर्माचे पालन करण्यास सांगितले. त्यानंतर लोकांनी त्यांच्या आदेशाप्रमाणे आचरण केले. अशा प्रकारे शंकराचार्यांनी जैनांचे पाखंडी मत खोडून धर्माची पुन्हा स्थापना केली. येथेच 15वा अध्याय समाप्त होतो. तसेच श्री शिवलीलामृत कथासार ह्या पोथीचे सुद्धा 1 ते 15 अध्याय घेऊन समाप्ती होते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय हे एकदा तरी टाईप करा. तर मग चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.